बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण पहिले. धरण फुटावं तसं झालं. माणसं फुटली, अंतकरणे फाटली, पाठीवर बिराड बांधून जळत्या निखाऱ्यावरनं चालली. आभाळाला कुठंच खांब नव्हता. अंतराळी छतासारखं त्याखाली नुसतं भगभगीत माळच माळ. उन्हानं रणरणणारं वैरान नुसतं. आभाळापासून धरतीपर्यंत भयानक जबडापासून बसलं ते केवढं उन्हाचं अजगर. जीवनात नाट्य असावं, असतं, घडावं, घडतं. भेंडीच्या गिळगिळीत भाजीपेक्षा ते खमंग असावं. केव्हा केव्हा फोडणीचा चरका बसावा, पण तो चरका जाळणारा, पोळणारा आणि राख करणारा नसावा. त्या चरक्यानं जीवनाला एक गिर्रेबाज खमंगपणा लाभावा. बेचव आयुष्याला काडीची रुची नसते. जीवनात वळणावळणाच्या वाटा असाव्यात, पण वळणावर नुसते शब्दांचे फसवे फुगे फुगवू नयेत. शब्द विचित बसण्यापेक्षा ते बेतलेले आयुष्य फेकून द्यावे, झोकून द्यावे. माणसाची भाषा बोलावी. आणखी वळणालाच एक खोल अर्थ मिळावा. चव्हाट्यावर उभं राहण्याची चूक फारशी करू नये. ताकदीची माणसं चव्हाट्यावर वेश उलटी टांगतात. स्वतःच्या कुडचाभर पाण्यात सातासागराची टिमकी वाजवू नये. पण जन्मच चव्हाट्यावर झाला तर दुसऱ्यांच्या भल्या आयुष्याची दृष्ट काढण्यासाठी चव्हाट्यानं मीठ मिरच्यांचा स्वतःच्या काळजावर निखारा फुलवावा. टांगत्या वेशाची भीती मनात असावी. म्हणून मी जपत आलो. खूप जपलं. असं जपताना काळजाचा दगड केला. सबंध आयुष्याचा चकवा होतो तेव्हा मन पारंब्यासारखं उलटे झोके घेत राहतं. इच्छा नसताना मनाला काचणाऱ्या असंख्य गोष्टी पदरात बांधून घ्याव्या लागतात. काळजावर निखारे फुलत असतात. डोळ्यांच्या कडावर उभ्या असल्या अस्वांच्या थेंबात ठिणग्या पेटत असतात. सहाऱ्या वाटा स्मशानात उभ्या असतात. तिथंच एक हडळ दात करकरत उभी असते. असतं एकेकाचं नशीब. असं म्हणत जमेल तसा सूर लावावा लागतो. हवा तसा सूर कधी लागतच नाही. हा सूर मेळ कुठंतरी सापडेल म्हणून पळता पळता जीव दमछाक होऊन जातो. अवघ्या हातावर असणारं नशीब जीव मातीला मिळतो तेव्हा अवघ्या 3.5 हातात येऊन बसतं. खोऱ्यांनी माती लोटली जाते तेव्हा आवाजातून प्रश्न उभे राहतात असंख्य. आपण का जन्मलो? कशासाठी ही वनवन? आपणच आपली आतडी अशी कुंपणावर वाळवत का म्हणून बसायचं? नात्याचे बंध उकलत असताना काळजाची आग कशी विझवायची? कसली ही नीती? कशासाठी? उत्तर पिंजत बसतो तेव्हा वाटतं बरोबर आलेला विती दीड वितीचा खळगा भरण्यात उभी उमर खलास होते. तरीही तो एवढासा खळगा कधी बुझत नाही, विझत नाही. मग या प्रश्नांची गुंतवळ सोडवण्याला उसंत तरी कुठली? स्मरण तरी कसलं? या जगात आलो तेव्हा प्रकाशाच्या प्रदेशातून आल्यासारखं वाटलं. बाळ मुठीतलं चांदणं कसं गोजीरवानं वाटतं. आणि जिथून आलो त्याची जाणच विसरते. मग पुढे सगळीच वावटं. खदखदणारा अंधारच अंधार. लहानपणी आंब्यांच्या पानांच्या स्वस्तिकासारख्या भिंगऱ्या करायचा. भिंगरी जोराच्या वाऱ्यानं वेगानं फिरायची. इतकी फिरायची की ती दिसायची नाही. फक्त तिचा वेगाचा आवाजच हातात असायचा, कानात घुमायचा. जीवाचीच भिंगरी व्हायची. पण फिरता फिरताच काही व्हायचं आणि तिचे चिरीमिरी तुकडे तुकडे हवेत फेकले जायचे. हातात उरायचा फक्त तिच्यात रोवलेला काटा. तो वाऱ्याचा निर्दय छळ पाहून पापण्या भिरीभिरी व्हायच्या. मग हिरमुसला होऊन काट्याकडे नुसता बघत बसायचा. किती किती वेळ. आणि एक वादळ आरपार आसमानाला भिडायचं. केशरी रंगाची पळस फुलं डोंगरा दऱ्यांच्या छातीवर जादू फुलवीत तेव्हा माझा बालजीव मोहरायचा, फुलायचा, नाच नाच नाचायचा.
पण त्याच डोंगराच्या कुशीत वनवा पेटलेला पाहिल्यावर मन करपून जायचं. रंग केशरीच. लहानपणी केशरी स्वप्न पाहण्यात दंग असतानाच अंगावर केशरिया चढवून आयुष्याच्या कड्यावर उभे केव्हा राहावे लागले याची कल्पना आली नाही. जेव्हा कळलं तेव्हा स्वप्नपरांच्या देशातील रत्नपाजूंचे डोंगरच वाटेवर उभे राहिलेले दिसले. हातातला विटी दांडू सुटला. आयुष्याच्या आट्यापाट्यांच्या डावात अडकलो. नियतीनं जिथं तिथं खो घातला. मखमली स्वप्न हवेत विरून गेली. धरण होणार म्हणून गाव उठला. त्या अगोदर 4-8 दिवसांचीच गोष्ट. लहान बहीण कुशी तापानं फणफणली. तिचं ओठातलं दूध पार सुकून गेलं. डोळे पांढरे फट पडले. बाहुल्या उगीच नाचल्या. पापण्या जडावत गेल्या. शेवटी तिनं आपलं मिठी डोळं मिटवून आईच्या मांडीवर आपलं प्रेत टाकून दिलं. कुशीची लटकी पडलेली मान पाहून आईनं हंबरडा फोडला. आम्ही केवढा अकांत केला. आधीच मरणकाळ आलेलं घर भकास भकास झालं. रडून रडून आईच्या डोळ्याचं पाणी आटलं. पण बापासारखा बाप त्यानं कुशीला पाहिली. नुसता बघत उभा राहिला आणि आईला म्हणाला, भूक लागली आहे मला. आईनं हे बापाचा शब्द ऐकलं आणि कुशीला छातीशी कवटाळीत केवढ्यांदा रडली. जणू तिचा सगळा आधार तुटला होता. मला ते सारं वातावरण कसंसच वाटतं. पण बाप भुकेनं व्याकुळ झालेला उभा राहिला आणि आईकडं रागानं बघत खाली वाकला. आईच्या मांडीवरच्या कुशीला तो बाजूला करू लागला तेव्हा आईनं अधिकच अकांत केला. ती कुशीला उराशी घट्ट कवटाळून धरू लागली. शेवटी आईच्या बकोट्याला हिसका देत तो म्हणाला, सांगतोय ऐकायला येत नाही? भूक लागली आहे. आईला काही समजेनासं झालं. ती अधिकच करुणपणानं रडू लागली. वेड्यासारखी बापाकडे बघत होती. डोळ्यांनी कसली तरी याचना करीत असलेली दिसली. कुशीचं तोंड गालाशी धरीत रडतच राहिली. बाप वैतागला. उठला. भाकरीची बुट्टी पालती घातली. मिळाला तेवढा तुकडा चावला. पाणी प्याला. ओल्या हातानेच बहिणीचा मुटकुळा घेऊन घराबाहेर पडला. आईनं हंबरडा फोडला. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. बापानं तर बेवारशासारखी कुशीवर माती लुटली. वर काट्याचं फड टाकलं. वजनदार दगडं ठेवली. बाप मोकळ्या हातानं परत आला तेव्हा आईला भडबडून आलं. जमिनीवर डोकं आपटून म्हणाली, माझ्या लेकीला कुठं सोडून आला? ऐलमा पैलमा असं नुकत्याच झालेल्या हादग्यात कुशी म्हणायला लागली होती. कशी छान म्हणायची. तीच कुशी आपल्याला कायमची अंतरली या कल्पनेनं ओठ थरथरायला लागले. डोळं पाण्यानं भरले. काही दिसेनासं झालं. कुशीचा फक्त ऐलमा पैलमाच तेवढा ऐकू येत होता. नंतर कळलं जिथं कुशीला पुरली तो खड्डा रिकामा झाला होता. कोल्ह्या कुत्र्याने उकरून कुशीचं प्रेत फाडून खाल्लं होतं. बाप कुशीला पुरून आल्यावर कुशीला पाहण्यासाठी चुरून मी तिथं गेलो होतो. तिच्या कोळ्या काळजावर माती फडं दगड पाहून माझं काळीज फाटून गेलं होतं. आता तर असं आठवल्यावर डोकं बधीर झालं. असलं काही भयानक घडतं असं पाहून माझ्या मनावर विपरीत परिणाम झाला. कुठं काट्यांचं फड दिसलं की आपल्यावर ही माती लुटली जाते आणि फडं टाकलं जातंय. दम कोंडून टाकणारा दगड ठेवला जातोय असं वाटायचं आणि अंगभर भीतीचा काटा सरसरत जायचा. माझी बालस्वप्नच धरणानं मातीत गाडली होती. कोल्ह्या कुत्र्याने फाडून खाल्ली होती. या साऱ्यांचाच मला अर्थ लावता येत नव्हता. वाटायचं धरण होईल. सगळीकडं पाणी भरून राहील. तिथं कुठं असलेली कुशी त्या पाण्यात बुडेल. जीव कोंडेल तिचा. पाण्यानं गुदमरेल. तडपडेल आणि अस्तित्व संपेल तिचं. प्रथम आवई आली आणि आभाळ फाटलं. धरण होणार म्हणून बोलवा झाली. मोठ्या माणसांनाही प्रथम कुतूहल वाटलं. आम्हा मुलांना तर रोजच जत्रा भरत असावी तिथं नदीच्या तटी अशातली गोड गंमत वाटली. नुरा या अल्लाह म्हणाला. टोपी हवेत उडवली. साऱ्यांच्या गंमतची भिंगरी झाली. चंद्रावरचा ससा मनात उतरला. सिंदबादच्या संगतीनं सफरी गेल्या. विशा डोंगरा
शिऱ्या मेडिंगा करवंत टेकडीवर उगाच टकाटका बघून आलं. आभाळाच्या छताला हलवून पाहिलं. इंद्रधनुवरनं ऐल पैल हुदडून आले आणि म्हणाले, होय रे होय, लय काय वाय दिसतंय पल्याड. मीही मनातल्या नजरेनं मनात पाहिलं. वारकऱ्यांचा तुका आबा तोंडातल्या तोंडात फक्त पुटपुटला, हरी हरी. आमच्या बापाला म्हणजे नानाला कळलं तेव्हा बोलला, दुसरं मुलूक जळलं का तवा हिथंच आमच्या अन्नावर उठल्या ते. मला दोघांच्याही बोलण्यातली गोम कळली नाही. पाकाडीतली पाल चुकचुकली तेव्हा नानांची नजर काळवंडून गेली. मग मला वाटलं हे काहीतरी न्यारच दिसतंय. एक दिवस शाळेतले गुरुजी धरणावरच बोलत बसले. पोरं घोळक्या घोळक्यानं आंब पाडायला रान भर झाली. पोरांनी ही बातमी घराघरात उष्टावल्या तोंडानं नेली. सारी घरं कंबर खोचावी तशी खचली. एकदा कसली मोटार भागातनं भिरभिरून गेली. तिची चक्र माणसांच्या आत आत अंतकरणात रुतून गेली. वाऱ्यावरची बातमी एकरूप झाली. माणसांची मनं थरथरली. कुणी साहेब आले. ऐलपलच्या टेकडीवर उभे राहिले. दुर्बिणी चौखोऱ्या फिरवल्या. राम नदीत गडद अंघोळ करून गेले. डोंगर कणगारातली माणसं आपली लांब लांब नुसतीच बघत राहिली. भोवतीच्या डोंगरांना आग लागल्याचा भास त्यांना झाला. मोटारीत धुळा उडवीत गेल्या आणि माणसं निस्तेज नजरेनं त्या धुळ्याकडे बघत वाटावाटाने पांगली. आम्ही राम नदीच्या डोहात पाहिलं. तिथं खोल खोल आभाळ दिसलं. वर आभाळ, खाली आभाळ, पायाखाली फक्त उंच कडा. वारकऱ्यांचा तुका आबा हवेत विरत जाणाऱ्या धुळ्याकडे बघून म्हणाला, नाना, अरे देवाला कौल तरी लावूया. राम नदीच्या डोहावरनं निघता निघता वर पाहिलं. वर करवंद टेकडीवर वानरांचा कळपच्या कळप उडणाऱ्या धुळ्याकडे पाहत बिचकला होता. पुढं कुठं कुठं पांढऱ्या राहुट्या उतरल्या. पावसाळ्यात अळिंबी उगवावीत तशा त्या अचानक उगवल्या. गंमत वाटणाऱ्या आमच्या मनात भीती उभी राहिली. लोकांच्या काळजावरच घाव बसायला लागले. हुर्द पेटलं, हात शिवशिवलं. रान पाखरांनी चिवशिवाट गेला. जाळ्या जाळ्या हल्ल्या. कड्या कपारीतनं मृत्यूलाच हातावर खेळवणारी माणसं भयानक संकटाच्या सावलीत वावरू लागली. डोईवरच्या आभाळाच्या खाली आपल्याच केंबळ्यांच्या जगात रमणारी माणसं हादरून गेली. रक्त सांडण्याची भाषा बोलू लागली. रक्ताचं पाठ वाहतील, धरण होऊ देणार नाही. परिणाम एवढाच झाला. धरण फक्त 15 मैल वर सरलं. खालची गावं वाचली. आमच्या गावाची मात्र पाषाणावरची रेग ठरली. गावच्या सीमेवरच धरणाचा पाया ठरला. मातीच मातीची वैरीण झाली. माणसांना डोळ्यांसमोर दिसत होता तो फक्त आभाळवर तरंगणारा घारी गिधाडांचा थवा. चक्र फिरली. माणसांची, मोटारींची, इंजिनांची आणि जाडजूड यंत्र घरघरत राम नदीच्या खोऱ्यात शिरली. माणसांची झोप उडाली. डोंगरा एवढं एक एक यंत्र, आमचं जीव धडाडणारी राक्षसी यंत्र बघून धपधपून गेलं. वानरांच्या कळपाणी झाडाझाडावरनं उड्या मारल्या. सारं जंगल रान गादवून टाकलं. वेळी अवेळी ओरडून वस्तीवरच्या कुत्र्याने लोकांच्या अंतकरणाचा थरकाप उडवला. कुठं घुबड घुमलं तर कुठं पिंगळा ओरडला. त्यामुळं वातावरण भीषण वाटायला लागलं. गावभर एक भयंकर सावट पिशाच्यासारखं वावरत होतं. ज्या पांढरीत पिढ्यानपिढ्या जन्मल्या, नांदल्या, त्यांची मुळं शेषाच्या मस्तकापर्यंत गेली. त्या पांढरीला सोडून कुठल्या तरी वैराण माळावर पालं ठोकावी लागणार होती. जिथं साऱ्या पिढ्यांची बाळपावलं रांगली, दुडदुडली, ठसे उमटले, ती पांढरी या हाताने उद्ध्वस्त करून जायचं ही कल्पनाच लोकांना सहन होणारी नव्हती. कुणी गांगरलं, कुणी दुखणं काढून घेतलं, तर कुणाला वेड लागलं, झुरत बसलं. नुऱ्याला, विशाला, शिऱ्याला आणि मला वाटलं आपण धनगर वाड्याच्या वडावरची आग्यामोहळं उठवली तर साऱ्या माश्या भडकतील. यंत्रवाल्यांच्या पाठी लागतील, त्यांना कडाडा चावतील, फोडतील. यंत्रवालं यंत्र टाकून पळतील. मग राम नदीच्या खोऱ्यात रामाचं राज्य चालेल. पण तेवढ्यात विशा म्हणाला, त्या माश्या आपल्यावरच चालून आल्या तर आपली शाळा आपल्यावरच उलटायची.
आग्या मोहाच्या माशाने फोडून टाकल्याने आंधळा आणि बहिरा झालेला लोदासारखा खंड्या माळंग साऱ्यांच्या नजरेसमोर उभा राहिला. आम्ही ती कल्पना डोक्यातनं झटकून टाकली. एके दिवशी वारकऱ्याचा तुका आबा आमच्या घरी आला आणि म्हणाला, नाना जी, बाकीची गावं उठली, आपल्यालाही आता संसार पाठीवर बांधायला हवा. तोंडावर आला पाडवा तरी पाठमोरा होऊ दे. नाना कापऱ्या आवाजात उसासा टाकत बोलला. पाडवा आला. गुड्या उभ्या राहिल्या. लोकांच्या मनामनात उदासपणा भरला होता. सारं गाव गुड्या उभारून ही भकास दिसत होतं. आमच्या दारात गुढी उभी करताना नानाचा हात थरथरत होता. मी गप्प गप्प होऊन पाहत होतो. दर वर्षासारखा हा पाडवा नव्हता एवढं जाणवलं. सगळी काळी छाया पसरलेली. उभ्या केलेल्या गुढीवरनं लक्ष नानाकडे गेलं. नानाच्या डोळ्यात पाणी उभं होतं. एवढी कुशी गेली तर नाना हल्ला नव्हता. पण आज डोळं पाण्यानं भरलेलं. उंबरट्यातनं हुंदका आला. त्या दिशेनं पाहिलं तर आईनं डोळ्याला पदर लावलेला. हुंदका आतल्या दाबून आई रडत होती. आईला म्हणलं, आई रडतेस? आईनं मला आपल्या कुशीत उडून घेतलं आणि मोठ्यानं हुंदका दिला. माझेही होठ थरथरले. आई म्हणाली, रडू नको तर काय करू र? गेल्या पाडव्याला गुढी उभी केली तर टाळ्या पिटीत कुशी नाचली. यंदा कुशी सोडून गेली. तसं पाहिलं तर नानाच्या मनात यंदा गुढी उभी करायचीच नव्हती. कुशी नुकतीच गेल्यानं दुःखानं तोंड भरलेलं. देवावरचा राग म्हणून ही गुढी उभी करायची नव्हती. पण वारकऱ्याच्या तुका आबानं नानाला सांगितलं, हा आपला शेवटचा सण, शेवटची गुढी इथली. परत इथं गुढी उभी राहायची नाही. वाडवडांच्या आठवणीसाठी म्हणून यंदा गुढ्या उभ्या करू. साऱ्यालाच दुःख झाले. नानानं गुढी उभी केली. गुढीला लावायला नवं कापड नव्हतं. आईनं कुशीला आळ्याच्या बाजारात आणलेलं झबलं पेटीत होतं ते काढलं. हृदयाशी कवटाळलं. नानानं गुढीला बांधलं. झबलं गुढीवर वाऱ्यानं हालत होतं. छान दिसत होतं. मी घराबाहेर गेलो आणि हलत्या झबल्याकडे एकटक बघत बसलो. कुशी सोडून गेली हे खरंच वाटणं झालं. कुठून तरी पळत येईल. आपलं उंच आकाशातलं वाऱ्यावर झुलणारं झबलं पाहिल, नाचेल. गुढी उतरले की अंगावर चढवून घरभर धावेल. असं उगाचच आपलं वाटलं. तुका आबा आला. लिंब देता देता म्हणाला, उद्या खाटलं उगावलं की गाड्या सोडू. माझ्या पोटात कालवा कालव झाली. तोंडात टाकलेला लिंब कडू कडू जार लागला. आतनं हुंदका आला आणि एकाएकी दारातली गुढी निसटली, खाली कोसळली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.